नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 14 जूनच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सायली मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये अडकल्यानंतर अर्जुन कशाप्रकारे पोलिसांच्या मदतीने ही केस सॉल्व्ह करत एका बाईच्या मदतीने कोर्टामध्ये पुराव्यांचा पाऊस पाडत असताना समोर बसलेली प्रिया ही जेव्हा त्या ज्यूसवाल्या बाईच्या नजरेस पडते त्यावेळेला त्या बाईने जेव्हा प्रियाकडे भर कोर्टात बोट दाखवलं जातं तेव्हा ती बाई हे सांगते की याच मॅडम ह्याच होत्या ज्यांनी मला हे सगळं करायला गुंडांच्या 2 गुंडांमार्फत भाग पाडलं होतं। आता जेव्हा पूर्ण कोर्टासमोर प्रियाच पितळ उघड पडतं तेव्हा रविराज मात्र प्रियावर भरपूर चिडतो आणि रविराज आता प्रियाला फरफटतच कशाप्रकारे महिपच्या घरी घेऊन जाऊन तिथे तिला कानाखाली मारून कशाप्रकारे महिपची कॉलर धरून तिला मी तू माझी मुलगी नाहीयेस आणि जर तुला हे सगळे धंदे करायचेच आहेत तर तुला आता या महिप्त सोबतच राहावं लागेल। किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब दोन्हीही कुटुंब आता कशाप्रकारे प्रियाला त्या संकटात अडकवणार आहेत आणि प्रियाला घरात घेता महिपच्या जीवावर आता जेव्हा प्रियाला टाकलं जातं तेव्हा नेमकं महिप्त काय करणार आणि प्रिया आता कशा प्रकारे अडकणार हे सगळे आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं होतं की मधुभाऊ हे सायलीच्या बाबतीत जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो की सायलीवर एक मुलगा पळवल्याचा आरोप झालाय, त्यामुळे हा गुन्हा जो तिच्यावर लावण्यात आला आहे तो तिला सहनच होत नसतो। परंतु प्रिया जेव्हा सगळ्या आपल्या कुटुंबासमोर सांगते की ही सगळी प्रियाची जुनीच ही सगळी सायलीची जुनी सवय आहे, सायली असंच करते, प्रत्येक गोष्टी चोरत असते आणि हा तिला जुना नादच आहे, त्यामुळे जेव्हा प्रिया ही सायलीबद्दल सगळे अपशब्द कुटुंबासमोर बोलून दाखवते तेव्हा मात्र मधुभाऊंना राग आवरत नाही। मधुभाऊ आतापर्यंत कधीही प्रियाशी इतक्या रागाने बोललेले नव्हते, परंतु आज प्रियाने वेळच तशी आणली, त्यामुळे मधुभाऊ हे तिच्यावर भरपूर ओरडतात आणि म्हणतात की प्रिया मी तुझं आता काय करीन ना मला माहीत नाही असं म्हणून प्रिया असा जोरात आवाज देत ते तिच्यावरती चक्क हात उघारतात आणि मधुभाऊ जेव्हा तिच्यावर हात उघारतात तेव्हा मात्र त्यांना स्वतःवरती ताबाच राहत नाही, त्यांना त्रास व्हायला लागतो आणि त्यांचा ब्लड प्रेशर लो होतं। तेव्हा अश्विन पटकन त्यांना बघतो आणि म्हणतो की प्लीज मधुभाऊ तुम्ही शांत व्हा असं म्हणून ते त्याला आता जरा शांत करतात आणि त्यांना पाणी वगैरे देऊन अलिंबू पाणी देऊन शांत केलं जातं। तेव्हा मात्र प्रिया तरीही गप्प बसतच नसते, प्रियाचं तेच चालू असतं। प्रिया म्हणते की मधुभाऊ तुमची इतकी हिंमत झाली, तुम्ही माझ्या सासरी येऊन माझ्यावरती हात उघडला, जे काही साक्ष दिलीत ती साक्ष तुम्ही पोलिसांसमोर किंवा कोर्टात दाल का असं चैतन्य आणि अर्जुन विचारतात तेव्हा ती घाबरते आणि म्हणते की पोलिसांसमोर साक्ष प्लीज साहेब, मला या सगळ्यामध्ये नका अडकवू। अर्जुन म्हणतो की नका काळजी करू, तुम्हाला मी पूर्णपणे पोलीस प्रोटेक्शन देतो, अजिबात घाबरण्याची गरज नाहीये, तुम्ही पोलिसांच्या अगदी निगराणीखाली राहाल आणि तुम्हाला काही होणार नाही। आणि एका बाईला, एका निरपराध बाईला म्हणजेच माझ्या बायको याच्यामध्ये अडकवलं गेलं म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय। आता ती बाई तयार होते की हो साहेब मी तयार आहे, परंतु तुम्ही मला प्लीज एका सुरक्षित ठिकाणी ठेवा। आता अर्जुनच्या डोक्यात येते की रविराजकडे या बाईला ठेवलं पाहिजे, म्हणजेच ती बाई अगदी व्यवस्थितपणे सगळा पुरावा देऊ शकते। तर इकडे साक्षी, महिप्त आणि नागराज हे खूप आनंदात असतात, ते खूपच मजे विचार करत असतात की चला आपलं काम झालं। महिप्त विचार करतो की आता तो अर्जुन सुभेदार असा तडपत असणार आहे ना तडफडत असणार आहे ना मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू, त्या अर्जुन सुभेदारच्या 4ही मुंड्या चित केल्यासारखं झालंय मला। आता तो पुन्हा नाचायला लागतो, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणून तो नाचायला लागतो आणि नागराज आणि साक्षी त्याचा तो अगदी डान्स बघून खूपच मनापासून हसायला लागतात। साक्षी म्हणते की अण्णा परंतु तुम्हाला काय वाटतं तो अर्जुन
सुभेदार त्याच्या बायकोला सोडवू तर शकणार नाही ना, तेव्हा तो म्हणतो की नाही पोरी, कसा सोडवेल तो तिला, अगं तो अजिबात सोडवू शकणार नाही, आपण फिल्डिंग्स तशी लावली होती ना त्याच्या मागे, म्हणजे ती जी बाई आई आहे त्या बाईला सांगितलं ना, म्हणजे आपले जे गुंडे आहेत त्यांना मी सांगून ठेवलं होतं की तिच्यावर लक्ष ठेव, काही झालं तरीही तिला असं मोकळं सोडता कामा नये. म्हणूनच आता इथे त्याला वाटत असतं की अर्जुन काहीच करू शकत नाही, परंतु अर्जुनने सगळा प्लन हा महिप्तचा अगदी चौपट करून टाकलेला असतो, कारण त्या बाईला त्याने भेटून सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या असतात. आता अर्जुन हा रविराजला भेटतो आणि कोर्टाची तारीख असल्याच्याच दिवशी तो त्या बाईला सेफपणे रविराजकडे ठेवतो, कारण काय झालं तरीही त्या बाईच्या जीवाला धोका आहे हे रविराजला आणि अर्जुनला माहीत असतं. म्हणूनच साहिलीला सोडवण्यासाठी त्या बाईची साक्षही कोर्टात खूप महत्वाची ठरली जाणार आहे. म्हणून अर्जुन आता रविराजला सांगतो की रविराज, अस म्हणजे सिनियर, तुला त्यावेळेला अगदी व्यवस्थितपणे त्या सुखरूपपणे बाईला कोर्टामध्ये आणावं लागणार आहे. आता रविराजने ही जे काही धनुष्यबाण असतं ते पेललेल असतो आणि त्याच दिवशी अर्जुन हा कोर्टामध्ये खटला घेतो आणि त्याच तारखेला अर्जुन मोठा युक्तिवादच करत साहिली ही कशी निर्दोष हे सगळं सांगत असतो. आता अर्जुन हे सगळं कोर्टामध्ये सांगत असताना सगळे कोर्टामध्ये असतात, तिथे साक्षी, महिप्त, प्रिया, सगळे जण जमलेले असतात. आता जी बाई असते ती कोर्टामध्ये आल्यानंतर तिला अर्जुन हा विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की साहेब, जज साहेब, हीच आहे ती बाई जिने मला साक्ष दिली आहे की सायलीला या सगळ्यामध्ये मुद्दाम ट्रॅप लावून अडकवण्यात आलं होतं. आता जज साहेबांसमोर ती हात जोडून म्हणते की हे बघा, प्लीज मला माफ करा, मला माहिती आहे की हे सगळं जे काही घडतंय ना ते माझ्या एका गोष्टीमुळे घडतंय, परंतु मी जज साहेब, मला सोडा, मला सगळ्यामध्ये नाही अडकायचं. या ज्या बाई आहेत ना या ताई खूप चांगल्या आहेत, त्या बिचाया मुलाला फक्त मदत करत होत्या, काही किडनप वगैरे पळून घेऊन चाललेल्या नव्हत्या असं म्हणून ती स्वतःची साक्ष देते आणि सायलीला ती साक्ष दिल्यामुळे खूप आनंद होतो की फायनली माझी सुटका होणार. तेवढ्यातच ती बाईची नजर ही समोर असलेल्या प्रियाकडे जातात. आता प्रियाकडे ती बघते आणि म्हणते की एक मला सांगायत साहेब की जी बाई होती ना ही बाई त्या कुंडांबरोबर होती. आता प्रिया मात्र डोक्याला हात लावते की झाली ही पचकलीच, मी इथे कशाला आली, आणि अर्जुन हिला म्हणजे अर्जुनलाही सापडली तरी कशी, हिला तर गायब करायला सांगितली होती ना. तेव्हा आता लगेच अर्जुन म्हणतो की म्हणजे मला तुम्ही नीट सांगा की ह्या कोण आहेत, या तुम्हाला भेटल्यात का? तेव्हा ती म्हणते की हो, हिने मला धमकीच दिली होती त्या गुंडांसमोर की जर तू सगळं काही सत्य सांगितलंस किंवा कोणाला काही खरं सांगितलं तर मात्र तुला जिवंत सोडणार नाही. आता हे ऐकल्यानंतर जज साहेबांना अर्जुन म्हणतो की पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड, बघा म्हणजे या सगळ्यात ही तन्वी सुभेदार ही सामील आहे. याचा अंश, याचा अर्थ की ही केस अशी गोल 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 फिरत आहे. प्रत्येक केसचा एकमेकांशी संबंध आहे आणि त्यामध्ये अडकलेले गुन्हेगार हे स्थित म्हणजे महिप्त, साक्षी आणि ही आता तन्वी सुभेदार ही केस या तिघांच्यात बहुती गोल गोल फिरत आहे. मला कळत नाहीये की या सगळ्यांच्या मागे हे तिघ जणच असतील का? तेव्हा आता महिप्त डोक्याला हात लावतो आणि प्रिया म्हणते की नाही नाही साहेब, ही बाई काही बोलते, प्लीज हीच ऐकू नका, हे खोट आहे सगळं, ती सगळे एक्सेप्ट करायला तयार नसते. रविराज भयंकर भडकलेला असतो. तो म्हणतो की हे जे तू काही करतेस ना तन्वी, हे खूप चुकीच आहे. मग त्यावेळेला तिचा त्या बाईने अडकवलेलं असतं तन्वीला. म्हणून आता रविराज हा ठरवतो की काही करून आता आजच्या या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष हा लावायचाच. म्हणून परफटत आता रविराज हा तिला तिकडून घेऊन चाललेला असतो आणि पूर्ण कोर्ट हे बघत असतं, कारण एक बाप आता कशाप्रकारे आपल्या मुलीवर विश्वास ठेवतो, पण ही मुलगी सगळ्या विश्वासाची माती करते हे सगळंच कोर्टामध्ये सगळ्यांना पाहायला मिळतं असतं. कारण
रविराज हा एक निष्ठावंत वकील असतो हे पूर्ण रविराजच जून रेकॉर्ड असतं आणि जज साहेबांपासून सगळ्यांना ते माहीत असतं म्हणून आता ती म्हणते की बाबा प्लीज मला या सगळ्यामध्ये नका अडकवू मला नाही माहिती ही बाई माझं नाव का घेते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणजे या बाईलाही खोट ठरवायला निघाली रविराज म्हणतो की एक मिनिट अर्जुन थांब मला बघू दे पुढे काय करायचं ते आता जज साहेबांना रविराज म्हणतो की हे बघा मला एक कळते की यात नक्कीच काहीतरी माझ्या मुलीचा म्हणजे तन्वी सुभेदारचा हात असणारे परंतु या सगळ्या गोष्टीतून मला एक गोष्ट फायनल करायची आहे की नेमकं सायलीला का अडकवलं गेले सायलीला आता कशाला अडकवलं गेले नेमका याचा सूत्रधार कोण याच्यासाठी रविराजने एक मोठा आता निर्णय घेतलेला असतो म्हणून रविराज हा तन्वीला फरफटतच तिथे महिपच्या घरी घेऊन चाललेला असतो प्रिया घाबरत असते रडत असते आणि म्हणते की प्लीज बाबा नका असं करू मी खरंच खरं सांगते हे सगळं खोट आहे ती जे काही बाई बोलली ना ते सगळं खोट आहे त्यावर रविराज म्हणतो की एक मिनिट तन्वी मी तुला विचारलेलंच नाहीये मला एक कळते की तू माझ्याशी खूप खोट बोलत आलीये सगळ्या केसमध्ये तुझा संबंध आहे म्हणून आता मला नक्की काय झालंय काय करायचे याचा तुकडाच पाडायचाय तो आता तिचा हात धरून फरफटच तिला महिपच्या घरी आणतो आणि महिपच्या घरी आल्यानंतर प्रिया मात्र घाबरते की मी याच्या घरी आली आता नेमकं जर महिपने सगळं सत्य सांगून टाकलं तर माझी वाट लागली रविराज भयंकर चिडलेला असतो आणि तो महिप्तला म्हणतो की महिप्त शिखरे खरखर सांग या सगळ्याचा संबंध माझ्या मुलीशी तुझा आहे का माझी मुलगी प्रत्येक गुन्ह्यामध्ये तुझ्याबरोबर सामील आहे का कारण एक गुन्हा एक गोष्ट केस उलगडत जाते ज्यामध्ये या तन्वीचा हात मला नक्की तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की हे सगळं काय आहे माझ्या मुलीचा या सगळ्यात हात आहे का तेव्हा आता महिपची कॉलर धरून रविराज मोठा सत्याचा उलगडा करून घेणार असतो आता महिप्त हा काय बोलावं काही नाही या परिस्थितीत असतो कारण रविराज अगदी निर्णायक क्षणाची वाट बघत असतो ज्या क्षणात एका क्षणातच रविराजच्या समोर महिपने तोंड उघडलं तर तिथल्या तिथे प्रिया आता पूर्णपणे संपणार आता रविराज सगळं सत्य म्हणजेच प्रिया ही तन्वी नसल्यात सत्य हे रविराजला सांगेल का नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेच ठरणार आहे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.